यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था अध्यक्ष श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या वतीने रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक 23 जून 2024 रोजी शेतकरी कामगार पक्ष कार्यालय येथे करण्यात आलं होतं। बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, फील्ड टेक्निशियन, एसी, असिस्टंट इलेक्ट्रिशियन अशा विविध कोर्सेस विषयी माहिती या शिबिरामध्ये देण्यात आली। धन्यवाद। आणि एकदा प्रीतम दादांच्या जी तळमळ आहे की आपल्या पनवेल विभागातील मुलांना जॉब मिळाला पाहिजे, त्या तळमळीसाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मी सुरुवात करून देतो की आमच्या ओळखपासून। तर बेसिकली आम्ही टाटा स्ट्राईव या संस्थेतर्फे आहोत। टाटा स्ट्राईव हा टाटा ग्रुपचा एक CSR इनिशिएटिव्ह आहे। CSRचा अर्थ होतो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी। याच्या अंतर्गत आपले भारतभर 150च्या वर सेंटर्स आहेत। तर थोडक्यात टाटा स्ट्राईव काय काम करतं की आज आपल्याकडे शिक्षण आहे, काही जणांची 10वी झालेली आहे, काही जणांची 12वी झालेली आहे, काही जणांचा ITI झालेला असतो, काही जणांचा डिप्लोमा झालेला असतो, काही जणांची इंजिनिअरिंग झालेली असते, MBA झालेली असतो। पण तरीसुद्धा फक्त सर्टिफिकेट घेऊन आपण जर एखाद्या कंपनीमध्ये गेलो तर जॉब मिळायचे चान्सेस किती असतात? असं मी म्हणत नाही की मिळणार नाही, पण टाटा स्ट्राईव काय करतं, आज जो एज्युकेशन इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीमधला जो गॅप आहे की आज मार्केटमध्ये स्किलची गरज आहे। आज उपस्थित मान्यवरांनी जे सांगितलं की जॉब्स आहेत, पण ते जॉब्स आपल्याला कधी मिळणार आहेत की त्याच्या रिलिव्हंट असणारा स्किल। जसं मॅडमने पण सांगितलं की ग्रूमिंग, जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी कामला जाणार आहे, जो दिखता है वो बिकता है। तर ग्रूमिंग म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये तुमचा इंटरव्ह्यू हा 60% तुमचा ग्रूमिंगवरच सिलेक्शन असतो। तर आपण या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना किंवा जो इच्छुक विद्यार्थी असेल यांना त्या जॉबसाठी तयार करायचं काम करतो। आतापर्यंत आपण 1.7 मिलियनला ट्रेन करून जॉब देण्याचं काम केलेलं आहे। 2025 पर्यंत आमचा गोल आहे 2.5 मिलियन यूथला पॅन इंडिया अशा ट्रेनिंग माध्यमातून मुलांना रोजगार उपलब्ध करून। वी आर पार्ट ऑफ, आम्ही टाटा ग्रुपचे सदस्य आहोत। these are our partners, various partners बरोबर आपण काम करतो। ठीक आहे, मुख्य गोष्ट ज्याच्याशी आपण आज इकडे आलेलो आहोत त्या साईडमध्ये तुम्ही बघू शकता की हिंदुस्तान टाइम्सने डिक्लेअर केलेलं आहे, 2024चाच आर्टिकल आहे की नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट येण्यामुळे मार्केटमध्ये 4 लाख हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जॉब्स हे क्रिएट होणार आहेत। म्हणजे काय अपॉर्च्युनिटी आहे मार्केटमध्ये। डायरेक्ट आणि इनडायरेक्ट काय? डायरेक्ट म्हणजे डायरेक्टली ऑन फील्ड, इनडायरेक्टचा अर्थ काय की एअरपोर्ट आल्यामुळे आजूबाजूला जी इंडस्ट्री येणार आहे, म्हणजे उदाहरणार्थ आज तुम्ही बघत असाल की पनवेल विभागामध्ये, नवी मुंबई विभागामध्ये रिअल इस्टेट इंडस्ट्री बूमिंग आहे, मग त्याच्यामध्ये व्हेरियस अपॉर्च्युनिटी आहेत। आता घरं आली, मग तिथे लोक AC लावणार, वायरिंगची कामं येणार, हॉटेल इंडस्ट्री येणार, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री येणार, हेल्थकेअर इंडस्ट्री येणार, रिटेल इंडस्ट्री येणार। याच्या बाकीच्या ज्या इंडस्ट्री आहेत त्याच्यामार्फत जे इनडायरेक्ट जॉब जे क्रिएट होणार आहेत। तर तुम्ही असं अजून नका करू की एअरपोर्ट येणार आहे म्हणजे मला एअरपोर्टमध्ये जॉब येणार। देर आर व्हेरियस अपॉर्च्युनिटीज ऑल्सो। आणि सगळ्यात मुख्य आपल्याला काय बघायचं आहे की आपल्यामध्ये काय स्किल सेट्स आहेत। सपोज मी 10वी आहे, तुम्ही असं एक्सपेक्ट नाही करू शकत की मी एअरपोर्टवर फ्रंट ऑफिसच्या डेस्कवर काम करू शकत। आय हॅव टू लुक ॲट माय स्किल सेट की बाबा माझ्याकडे ITI झालेला आहे, माझा इलेक्ट्रिशियनचा कोर्स झालेला आहे, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे। त्या बेसिसवर आम्ही तुमच्यासाठी हे काही सेक्टर्स आहेत, या सेक्टर्समध्ये सेल्स आणि सर्व्हिस त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी या विभागामध्ये ऑलरेडी आहे आणि पुढे जाऊन त्या वाढणार आहे। जसं तुम्ही बघू शकाल बँकिंग, फायनान्स, सर्व्हिस आणि इन्शुरन्स सेक्टर, ज्याला आपण BFSI इंडस्ट्री म्हणतो, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी आहे। कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर, मग त्याच्यामध्ये मग वायरिंग आलं, कॉन्ट्रॅक्ट घेणं आलं, सिव्हिल वर्क आलं, इंटेरियर डेकोरेशन आलं, इलेक्ट्रॉनिक कन्झ्युमरमध्ये AC आले, होम अप्लायन्सेस आले, ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये गाड्या आल्या। तर या सगळ्या ज्या आहेत त्या इंडस्ट्री या बूमिंग होणार आहेत आणि या सेक्टरमध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार आहे। आणि या अपॉर्च्युनिटीला लक्षात ठेवून आम्ही तुमच्यासाठी एम्प्लॉयबिलिटी प्रोग्राम्स ऑफर करत आहोत। जसं दादांनी सांगितलं की या संपूर्ण व्यवहारामध्ये, या ट्रान्झॅक्शनमध्ये कुठेही कोणालाही 1 रुपया सुद्धा फी भरायची नाही आहे। त्याची सगळी जी म्हणजे जो काही ट्रेनिंगचा जो खर्च आहे तो टाटा स्ट्राईव, जे.एम. म्हात्रे जी संस्था चॅरिटेबल संस्था आहे याच्यामार्फत ही संधी तुमच्यामार्फत आलेली आहे, ज्याच्यामध्ये तळोजा MIDC मध्ये टाटा स्ट्राईवचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर 1 मे 2023 रोजी सुरू झालेलं आहे, ज्यामध्ये आपण मुख्य या 4 सेक्टरला कॅटर करत आहोत।
प्रत्येक ठिकाणी एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, एज क्रायटेरिया आहे, ड्युरेशन आहे, कमीत कमी 1.5 महिन्यापासून जास्तीत जास्त 3 महिन्याचे कोर्सेस आहेत. कोर्सेसमध्ये आपण अशा गोष्टी शिकवतो ज्या जॉबला करण्याच्या गरजेच्या आहेत. मी तुम्हाला एक एक कोर्सबद्दल माहिती देईनच. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी आपण कुठे देतो आणि काही स्टायपेंड. इथे मी स्टायपेंड शब्द असं वापरेन कारण सुरुवातीला आपण फ्रेशर्स आहोत. आपण ज्या ठिकाणी जॉबला जाणार तिथे आपल्याला अनुभवाची गरज आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला असा प्लॅटफॉर्म देणार आहोत की तुम्हाला अनुभवाचे ती कंपनी तुम्हाला पैसे देणार. त्याला आपण सॅलरी न समजता आपण जर सुरुवातीला असा अप्रोच ठेवला तर तुम्ही ते बघू शकाल की 15,000 8,000च्या एंट्री लेवलचे जॉब्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. हंसिका राजपूत है। मैं 14 साल से जेट एयरवेज में सीनियर कैबिन क्रू की तरह काम कर रही थी और पिछले साल मैं एज ए ट्रेनर काम कर रही थी। मैं ग्रूमिंग और कैबिन क्रू और पर्सनैलिटी डेवलपमेंट की ट्रेनिंग लेती हूँ और मुझे बहुत गर्व है कि मेरे कुछ बच्चों का सिलेक्शन पिछले साल एयर इंडिया में एज अ ग्राउंड स्टाफ भी हुआ था। मेरा काम अभी आप लोगों को ट्रेनिंग देना है आपकी ग्रूमिंग के लिए, आपकी पर्सनैलिटी डेवलपमेंट के लिए और आपको कैसे हम ट्रेन करें एज अ कैबिन क्रू या आपको जो भी फील्ड में जाना है। तो अगर आपने एक कहावत सुनी होगी, इंग्लिश में कहावत है, फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन। तो वो फर्स्ट इंप्रेशन क्रिएट करना वो हमें सीखना है। हम कैसे सीखेंगे? अब आप जब डोर से एंटर करोगे तो जो भी आपको देख रहा है उसको लगना चाहिए कि हाँ कोई आया है। वो एक होता है फर्स्ट इंप्रेशन क्रिएट करना, जो हम यहाँ पे सीखेंगे। हम आपको सिखाएंगे आपका ग्रूमिंग कैसे करना है, कैसे आपको पर्सनैलिटी डेवलपमेंट करना है और आपको कम्युनिकेशन स्किल्स कि आप बोलेंगे कैसे, हमें कैसे इंटरव्यू क्रैक्स करने हैं, वो सब चीज़ें हम आपको यहाँ पे सिखाएंगे। सर्वप्रथम मी माझ्या जैन माता चॅरिटेबल संस्थेचे सर्व सहकारी सदस्य आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व माझे सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो की ह्या आमच्या दोघांच्या समविचाराने आम्ही आज येणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि या विमानतळात असणाऱ्या नोकऱ्या आणि या नोकऱ्या कशा पद्धतीने आहेत, कोणत्या आहेत आणि त्याच्यासाठी नक्की आपण काय केलं पाहिजे. नाहीतर नुसताच एक रोजगार मेळावा लावला आणि दुसऱ्या दिवशी आपण जैसे थे, तर असं काही आम्हाला करायचं नव्हतं आणि करायचंही नाही आणि कधी असा आम्ही विचार पण केला नाही. आम्ही हाच विचार केला की पूर्णतः आपल्या इथला जो तरुण आहे, माझ्या इथला जो तरुण आहे, तो पनवेल उरण रायगडमधला असू दे, या तरुणाने नक्कीच मला वाटतं जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जाणार त्यावेळी नक्कीच त्या पद्धतीच्या इंटरव्ह्यूला त्याने सामोरं गेलं पाहिजे असं माझं मानस होता. की आपण आता इंटरव्ह्यूला जायचं आणि आपण तिथे घाबरायचो, अशातला काही पार्ट होऊ नये यासाठी खरं तर ही 1-1.5 वर्षापासून म्हणजे एअरपोर्ट अजून चालू व्हायला जवळजवळ 1 वर्ष आहे आणि आपण ती पूर्वतयारी केली पाहिजे. जसं परीक्षेचा अभ्यास आपण पहिलेच अभ्यासक्रमातून करतो तसाच त्या परीक्षेला जाण्याआधी आपण हा अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आणि ती इच्छा प्रत्यक्षात उतरताना आज आम्हाला दिसते. कारण आंतरराष्ट्रीय विमानतळाला जेव्हा दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ इच्छित होते तेव्हा सर्वात पहिले मला वाटतं विरोधी पक्षनेता म्हणून माझी बाईट होती आणि मी मला खरोखर भाग्यवान समजतो की अशा या दिबा पाटील साहेबांनी आमच्या सर्व इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम केलं सगळ्यांनाच. मग तो भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे कोणी राहायला आला तरी त्याला सुद्धा न्याय देण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ते खूप अग्रेसर राहिले आणि खरोखर मला कुठेतरी सारखा अभिमान वाटतो की मी सुद्धा एक शेतकरी कामगार पक्षाचा सदस्य कार्यकर्ता म्हणून आज जैन माता चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून कुठेतरी या रोजगारासाठी आम्हाला एक पाऊल उचलायची हिंमत आज दिबा पाटील साहेबांनी शेतकरी कामगार पक्षामुळे झाली. आणि खरोखर आज हे आता प्रशिक्षण आपण बघाल तर या प्रशिक्षणामध्ये देखील आज आम्हाला वेगवेगळे सगळे जुळत गेले आणि ते पण असे नाही कोणी एअरलाईन्समध्ये 15-20 वर्ष काम केलेलं आहे, कोणी एअरलाईन्ससाठी जॉब तिथे देतात तर त्या एजन्सीज आहेत. या एजन्सी आज विनामूल्य आमच्याकडे सहकार्य मागायला आलेत आणि विनामूल्य आपल्या इथल्या तरुणाला ते शिकवायला तयार झालेले आणि मी खरोखर त्यांना देखील धन्यवाद देतो की आपण आमच्या या विनंतीला मान देऊन आपण इथल्या तरुणाला किंवा भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या तरुणाला आपण इथे प्राधान्य देऊन त्याला शिकवणार, त्याची पूर्ण तयारी करणार आणि मग त्याला इंटरव्ह्यूला जाऊन तो स्वतःहून इंटरव्ह्यू देऊन तो त्याच्या ताकदीवर, त्याच्या हिमतीवर तो पास होणार आणि जॉबला लागणार. तो आनंद आम्हाला एक वेगळाच आनंद असेल असं मला वाटतं. येत्या काही दिवसातच आम्ही या ऍक्च्युअल नोकऱ्या लावण्याच्या तयारीत आहोत आणि तशी आमची तयारी झालेली आहे. आणि सोबतच मला सांगायला आवडेल
की हा वर्षाचा कालावधी एअरपोर्ट चालू व्हायला असताना मध्ये या तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं माझ्या मनात आलं. आणि गेल्या 5-7 दिवसापासून हे माझ्या मनात चालत होतं. कारण आज जवळजवळ 4था शिबिर चालू झालं आहे आणि आपण नक्की विमानतळ चालू व्हायला अजून 8-10 महिने तर आहेत. तर काहीतरी या मुलांसाठी आत्ता नोकरीसाठी केलं पाहिजे. तर आम्हाला टाटा सारखी एक अग्रगण्य कंपनी, ज्याला देवदूत आपण म्हणतो, कारण त्यांनी या कोविडमध्ये एवढं देवाला म्हणजे देवासारखं काम त्यांनी केलं की सगळ्यांना मदत करणं, पूर्ण भारतातील नागरिकांना मदत करणं त्यांनी केलं. अशी कंपनी आज शेतकरी कामगार पक्ष आणि जय माता चॅरिटेबल संस्थेसोबत जोडली गेलेली आहे. आणि त्यांनी सुद्धा आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ट्रेनिंग देणार असं आम्हाला सांगितलंय. आणि इथे जे ट्रेनिंग घेतील ती ट्रेनिंग जे विद्यार्थी किंवा जे आपले तरुण मंडळी पूर्ण करतील त्यांना 100% जॉब लावण्याची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. आणि त्यांची ट्रेनिंग काही 1.5 महिन्याची आहे, काही 3 महिन्याची आहे, अशा पद्धतीने ट्रेनिंग आहे. तर माझी तरुणांना माझी विनंती आहे की आपण नक्की एअरपोर्टला लागेपर्यंत किंवा एअरपोर्टला आम्ही लावतोय, परंतु तोपर्यंत आपण ही ट्रेनिंग घेऊन सध्या आपण इथे जॉबला लागून आपण नक्कीच पुढच्या 7-8 महिन्याचा तुम्हाला अनुभव देखील असेल. मग तो अनुभव आणि आपण हे घेतलेलं ट्रेनिंग हा मोठा दांडगा असा अनुभव तुमच्याकडे असेल तर एअरपोर्टला लागायला नक्कीच माझ्या मनात तरी तुमच्यासाठी तीळ मात्र शंका राहणार नाही. आणि कुठेतरी एवढं केल्याचा आम्हाला देखील सार्थ अभिमान, आमच्या नेत्यांनी जे आमच्यासाठी शिकवण दिली आम्हाला, ती शिकवण कुठेतरी सार्थ झाली असं आम्हाला वाटेल. नक्कीच आम्ही बघितलं की पहिली जेव्हा ही घेतली, पहिली त्यांची रोजगार मेळाव्याची बैठक घेतली, त्यावेळेस 750हून अधिक तरुण या बैठकीत सामील झाले होते. मग आमच्या लक्षात आलं की 750 जणांमध्ये कोणाला फोन येतोय तरी आम्ही सांगितलं की सायलेंट ठेवा, परंतु शेवटी कोणाला इमर्जन्सी आहे. तर आम्ही नंतर आमच्या दुसऱ्या बैठकीच्या वेळी आम्ही ठरवलंय की आपण आता 50-60 जणांची बॅच घेतली पाहिजे. मग अशा जवळजवळ आता 17 ते 18 बॅच आमच्या ऑलरेडी नोंदणी झालेल्या आहेत. आणि त्याच्यातून पण त्या 50-60 जणांमधून आम्ही कोणी 10वी फेल आहेत तर ते समजा त्याच्यात 10-12 जण असतील तर त्यांची वेगळी शिकवण, 10वी पास आहेत त्यांची वेगळी शिकवण, 12वी पास आहेत त्यांची वेगळी शिकवण, असे 3-4 प्रकारच्या रूम्स आम्ही करून त्या रूम मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षण